नमस्कार. भारतीय संस्कृती सांगते, यत्र नार्यसु पूज्यन्ते रमते तत्र देवता. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवत्व नांदतं. म्हणून या महिला दिनी फक्त शुभेच्छाच नको, तिला समजून घ्यायला हवंय. आपण या कर्तृत्वान स्त्रियांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा महिला दिन साजरा करतो. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ हजारो मुलांना आईचे प्रेम दिलं, अनेकांना शिक्षण, आयुष्याची दिशा दिली. स्वतःच्या आयुष्यात अपार दुःख सहन करूनही त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. त्याग, माया आणि समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी राजांना स्वराज्याची प्रेरणा दिली. संस्कार, धैर्य आणि दूरदृष्टी कशी असावी हे ज्ञान दिलं. शिवरायांसारखा महान राजा घडवण्याचं श्रेय जिजाऊंना जातं. झाशीची रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढा दिला. मैं अपनी झांसी नहीं दूंगी हे वाक्य आजही प्रेरणा देतं. त्यांनी रणांगणात प्राण दिले पण पराभव मान्य केला नाही. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची क्रांती केली. असंख्य विरोध सहन करूनही शिक्षणाचा दीप कायम प्रज्वलित ठेवला. 5 वेळा विश्वविजेती बॉक्सर आई असूनही तिने जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं. तिचं आयुष्य म्हणजे जिद्द आणि चिकाटीची कहाणी. अंतराळात झेपावणारी पहिली भारतीय महिला, तिने आकाशालाही मर्यादा नसते हे सिद्ध करून दिलं. तिचं आयुष्य स्वप्नांच्या उंच भरारीचं प्रतीक आहे. कल्पना चावला धाडस आणि विज्ञानातील प्रेरणा आहे. तिच्या हाताला मेहंदी नसते, तिच्या हाताला माती लागलेली असते, पण त्या मातीमध्येच आपल्या जगण्याचा सुवास असतो. ती पहाटेच्या आधी उठते, घर सांभाळते, न थकता शेतात राबते. तिच्या कपाळावर घाम असतो पण मनात समाधान असतं, कारण ती फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अन्न साठवत असते. ऊन असो वा पाऊस असो किंवा दुष्काळाची भीती असो, ती मागे हटत नाही. तिचे हात कडक असतील पण मन अतिशय कोमल असते. ती पीक उगवते आणि त्याचबरोबर भविष्यही उगवते. आपण जेव्हा ताटातला घास घेतो तेव्हा कदाचित आपण विसरतो त्या घासामागचा एक आईचा हात असतो, एका स्त्रीची झुंज असते, एका शेतकरी महिलेचं निशब्द योगदान असतं. ती प्रकाश झोतात नसते, ती मंचावरही नसते, पण तिच्याशिवाय जग चालत नाही. आज तिच्या पायांवर फुलं नाहीत, पण तिच्या कष्टामुळे आपलं आयुष्य फुललेलं आहे. म्हणून आज या प्रत्येक शेतकरी महिलेला मनापासून सलाम, मनापासून कृतज्ञता, मनापासून प्रणाम. ती राबते म्हणून आपण जगतो. जगात 2 शक्ती आहेत, एक जी निर्माण करते आणि एक जी नष्ट करते. निर्माण करणारी शक्ती कोण आहे? ती म्हणजे स्त्री. ती जन्म देते, ती संस्कार देते, ती घर घडवते आणि वेळ आली तर ती इतिहासही घडवते. स्त्री म्हणजे फक्त एक नातं नाही, ती एक भावना आहे, ती एक शक्ती आहे, ती एक संपूर्ण विश्व आहे. आई म्हणून ती मायेचा सागर आहे, मुलगी म्हणून घराचा आनंद आहे, पत्नी म्हणून साथ आहे आणि बहीण म्हणून निखळ प्रेम आहे. आजची स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित नाही. ती आकाशाला गवसणी घालते, ती रणांगणात उभी राहते, ती विज्ञानात, शिक्षणात, व्यवसायात, राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करते, समाजात स्वतःची ओळख निर्माण करते आहे. या महिला दिनी फक्त शुभेच्छा नको, तर तिच्या स्वप्नांना साथ हवी, तिच्या आवाजाला मान हवाय, तिच्या कर्तृत्वाला सन्मान हवाय. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवत्व वास करतं. आज मी प्रणाम करते त्या आईला जिने स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण केली. त्या मुलीला जी प्रत्येक संकटानंतर पुन्हा उभी राहिली, त्या बहिणीला जी नेहमीच पाठीशी उभी राहिली, त्या पत्नीला जी आयुष्यभर साथ देत राहिली, त्या शेतकरी महिलेला जिच्या कष्टांमुळं आपलं ताट भरलेलं आहे, त्या शिक्षिकेला जिनं समाज घडवला, त्या डॉक्टर आहेत, सैनिक, वैज्ञानिक, कलाकार, उद्योजिका, कामगार आणि रिक्षा चालवण्यापासून विमान उडवण्यापर्यंत प्रत्येक महिलेला त्यांच्या कर्तृत्वाला सलाम. जिचं नाव कदाचित इतिहासात नसेल पण जिच्यामुळे इतिहास घडतो. आजचा दिवस फक्त महिला दिन नाही, आजचा दिवस आहे तिच्या जिद्दीचा, तिच्या प्रेमाचा, तिच्या त्यागाचा
आणि तिच्या अपार सामर्थ्याचा. ती आहे म्हणून घर आहे, ती आहे म्हणून समाज आहे, ती आहे म्हणून जग सुंदर आहे. प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम, मनापासून अभिनंदन, मनापासून कृतज्ञता आणि जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तिच्या पावलांनी घर उभं राहतं, तिच्या शब्दांनी मन धीर धरतं. ती नसली तरी जग अपूर्ण असतं. ती आहे म्हणूनच आयुष्य सुंदर असतं. धन्यवाद.